आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात असून राष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। यंदा 13 जणांना पद्मभूषण तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 4 दिग्गजांचे पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत नाव होतं। कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, व्यापार यासह अनेक क्षेत्रांमधील विशिष्ट काम करणाऱ्यांचा गौरव पद्मश्री देऊन केला जातो। महाराष्ट्रातून कोणाकोणाला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि त्यांचं योगदान काय होतं हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। पद्मश्री पुरस्काराच्या यादीतलं पहिलं नाव आहे भिकल्या धिंडा यांचं। पालघरच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या 92 वर्षीय भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्रपार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। गेल्या 80 पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांमधून जोपासली। अनेक युवकांना ते वादनाचे धडे देखील देतात। जवळपास 10 फूट लांबीचा तारपा वाजवण्यासाठी त्यांना ओळखलं जातं। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। आम्ही आदिवासींची संस्कृती जपली आहे, आमच्या अनेक पिढ्या हे वाद्य वाजवत आहेत, आमच्या संस्कृतीमुळे लोक आम्हाला ओळखू लागले असून हीच आमची श्रीमंती आहे, अशी भावना भिकल्या धिंडा यांनी व्यक्त केली आहे। एवढंच नाही तर भिकल्या धिंडा यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तारपा वाजवत आनंद व्यक्त केला। पद्मश्री पुरस्कारातलं दुसरं नाव येतं ते म्हणजे रघुवीर खेडकर यांचं। लोकनाट्य क्षेत्रातले ज्येष्ठ तमाशा कलाकार महाराष्ट्राचे सोंगाड्या म्हणजेच रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलंय। माझ्या 7 कुळांचा उद्धार झाला अशा भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत। दरवर्षी महाराष्ट्रातील गावांमध्ये यात्रा भरते। या यात्रेत रघुवीर खेडकर तमाशा सादर करतात। त्यांच्या कलेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर त्यांनी राज्य केलंय। त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। रघुवीर खेडकर यांना तमाशा महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं। रघुवीर खेडकर यांच्या आई कांताबाई सातारकर या एक महान तमाशा कलावंत होत्या। बालपणापासूनच त्यांच्या मनात तमाशाविषयी प्रेम निर्माण झालं। त्यांनी आईचा वारसा पुढे सुरू ठेवत पारंपरिक लोकनाट्य तमाशाची परंपरा जपली। गेली अनेक वर्ष ते तमाशा मंडळाचे नेतृत्व करत आहेत। कोरोना काळात तमाशा कलावंतांवर खराब दिवस आले होते। अनेक गावांमधील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली। त्यावेळी रघुवीर खेडकर यांनी तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी सरकारकडे मागणी केली। त्यांना अनेक तमाशा कलावंतांनी त्यावेळी पाठिंबाही दिला होता। कोरोना संपल्यानंतर तमाशा पुन्हा सुरू झाला। रघुवीर खेडकर हे गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशी पारंपरिक कला सादर करून गावाखेड्यातील लोकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात। त्यांच्या याच कलेची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेडकर यांना शुभेच्छा दिल्यात। खेडकर म्हणतात की मी जे कष्ट केले, मी जो राग गिळला, मी लोकांच्या विचित्र भावनांच्या समोर गेलो, लोकांना पटवून दिलं की आम्ही वेगळे नाही तर तुमच्यातले कलावंत घटक आहोत। रंगमंचावर वेगवेगळ्या कला सादर करत गेलो। तसंच तरुण मुलांनी भाग घेतला तर तेही पुरस्कार मिळू शकतात असं खेडकर म्हणतात। पद्मश्री पुरस्कारातलं तिसरं महाराष्ट्रातलं नाव येतं ते म्हणजे डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांचं। डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस या मुंबईतील एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ आहेत। डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांनी आशियातील पहिली ह्यूमन मिल्क बँक स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता। 1989 मध्ये सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांनी आशियातील पहिली मानवी दुग्ध बँक सुरू केली, ज्यामुळे हजारो नवजात शिशूंचे प्राण वाचण्यास मदत झाली होती। त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली। त्यांचे हे कार्य पाहून त्यांना साल 2026 चा हा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी
स्नेहा नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे। मुंबईतील झोपडपट्टी भागातील महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्नेहा नावाची ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून तिचं कार्य देशभरात आहे। डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस या सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या डीन होत्या आणि नॅशनल निओनॅटोलॉजी फॉरमच्या माजी अध्यक्ष आहेत। त्यांनी आतापर्यंत 2000हून अधिक नर्सेसना आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन बालमृत्यूचं प्रमाण हे 70%हून तब्बल 12% कमी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पद्मश्री पुरस्काराच्या यादीत चौथं नाव येतं ते म्हणजे श्रीरंग लाड यांचं। भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला। या पुरस्कारानं परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कापसाच्या उत्पादनासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केलेत। त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या कापसाच्या वाणांमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालाय। त्यांच्या याच कार्यामुळे ते शेतकरी वर्गात कृषी ऋषी म्हणून ओळखले जातात। या पुरस्कारामुळे तंत्रज्ञानाची माहिती लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल असं ते म्हणतात। त्यांच्या मार्गदर्शनामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी कापूस शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे। पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानं जिंतूर तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण असून विविध स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।